बातमी आहे तुळजापूर शहर नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेबाबतची। स्वच्छ भारत, सुंदर भारत आणि स्वच्छ तुळजापूर असं फक्त चाललेलं कागदोपत्रीचं या नगर परिषदेच्या वतीने तुळजापूर परिसरामध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेबाबतची तुळजापूर नगर परिषद यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर शहरामध्ये कचरा स्वच्छतेच्या बाबतीत 3-13-9-18 वाजलेले तुम्हाला बघायला मिळतील। तुळजापूर परिसराच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागामध्ये तुम्हाला तुळजापूरच्या परिसरामध्ये मग मंदिर असू द्या किंवा इतर छोटी मोठी समाज मंदिर असू द्या, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला फक्त कचराच बघायला मिळेल। हे आहे तुळजापूर शहरातील धाकट्या तुळजापुराकडे जात असतानाचे नागोबाचे मंदिर। या ठिकाणी नागोबाच्या मंदिराच्या आजूबाजूला ज्या उघड्या नाल्या आहेत, या नाल्याची अद्यापपर्यंत व्यवस्था ही दुर्व्यवस्था झालेली आहे। नाल्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी कचराच बघायला मिळेल। गेल्या अनेक कित्येक वर्षापासून या उघड्या वाहत असलेल्या नाल्याचे अद्यापपर्यंत काम झालेले नाही आणि या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणची पार्किंग व्यवस्था असताना या ठिकाणी उघड्यावर आणि उघड्यावर असणाऱ्या जागेच्या बाजूला म्हणजे असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त कचराच बघायला मिळेल। मग या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम या ठिकाणच्या तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने का करण्यात येत नाही? स्वच्छ भारत, सुंदर भारत आणि स्वच्छ तुळजापूर हे फक्त नगरपालिकेचे अधिकारी आणि त्यांचे स्वच्छता अधिकारी फक्त कागदावरच राबवतात की काय असे दिसून येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की पार्किंगच्या असणाऱ्या या भागामध्ये तुम्हाला चारही बाजूने जिकडे तिकडे तुम्हाला फक्त कचराच बघायला मिळेल। मग या कचऱ्याची विल्हेवाट लावणारच कधी? कारण या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त येत असतात। मग या ठिकाणी बघू शकतात की तुम्ही समोरच्या पार्किंगच्या भागामध्ये प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला या ठिकाणी किती कचरा आहे आणि मोकाट असणाऱ्या जनावरांचा सुळसुळाट। या ठिकाणी अनेक गाड्या पार्किंग करण्यात येतात व भाविक भक्त सुद्धा या ठिकाणी उठण्याचा बसण्याचा यांना ठाव ठिकाणा नसताना या ठिकाणी कचऱ्याच्या आजूबाजूला या आलेल्या सर्व भक्तांना आपला थांबा करावा लागतो। मग आलेल्या भक्तांना असलेले तुळजापूर परिसरातील अस्वच्छता जिकडे तिकडे तुम्हाला बघा तुंबलेल्या नाल्या आणि मोकळ्या जागेमध्ये फक्त तुम्हाला जे दूषित पाणी आहे तेच बघायला मिळेल। या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये डासांचे प्रमाण वाढून या ठिकाणी मलेरिया सारखे व इतर पटकी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याला जास्त वाव मिळत आहे। हे बघा आजूबाजूच्या असणारे ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या आजूबाजूला सुद्धा किती प्रकारचे किती मोठ्या प्रमाणात घाण आहे। मग या ठिकाणी असलेल्या घाणीला नगरपालिका करते काय? या ठिकाणी बघू शकता तुम्ही छोटी मोठी जी समाज मंदिर आहेत, काही समाधी स्थळ आहेत, ते एकदम पडक्या स्वरूपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत। यांच्या आजूबाजूला असणारी झाडे झुडपे यामुळे या ठिकाणी रात्री बेरात्री अपरात्री चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकतात की तुम्हाला जिकडे तिकडे फक्त कचराच बघायला मिळेल। तर मग तुळजापूर नगर परिषदेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कारभारामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्या टेंडर मालकाला देत असलेल्या स्वच्छतेच्या टेंडरमुळे तुळजापूर परिसरामध्ये स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब पाहायला मिळत आहे।